नमस्कार, मी अविचल ललेंद्र आंबुलकर. मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. गेल्या 17 वर्षापासून मी आंबुलकर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक येथे प्रॅक्टिस करतोय. आता बघा, आपण जी तुमची तपासणी केली त्या तपासणीनुसार इथे हा जो लाल रंगाने दाखवलेला आहे हा तुमचा उजवा कान आहे आणि निळ्या रंगाने दाखवलेला डावा कान. आता हा जो काही ग्राफ आपल्याला इथे दिसतोय हा ग्राफ 0 ते 25 याच्यामध्ये असा सरळ रेषेत असायला पाहिजे, म्हणजे 10, 15, 20, 25. पण 25 पासून जसजसा तो खाली खाली जाईल 120 डेसिबलपर्यंत तसतसा तो दोष जास्त, बहिरेपणा जास्त. आता तुमच्या कानांमध्ये जी सुरुवात होते ती साधारण 40 डेसिबलपासून होते आणि शेवट होतोय साधारण 75 डेसिबलपर्यंत. म्हणजे हा जो दोष आहे हा असा घसरपट्टीसारखा खाली जाताना आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळे या प्रकारामध्ये ऐकायला येतं पण बोललेले शब्द मात्र कळत नाही, असा तो दोष आहे. हां, 6चं 10 आणि 30चं 20 होणे असं कधी कधी तुम्हाला जाणवत असेल. मशीन निवडायचं कसं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. मशीन निवडताना महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या कानाचा दोष किती आहे. आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे साधारण आपला जो दोष आहे तो 45 ते 75 डेसिबल याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. आता हा दोष माझ्या कुठल्या मशीनमध्ये कवर होतोय ते मशीन माझ्यासाठी योग्य असणार आहे. ठीक आहे. आता तो दोष कुठल्या मशीनमध्ये कवर होईल, तर या मशीनमध्ये तो दोष कवर होऊ शकतो किंवा अशा प्रकारचं जर ते मशीन असेल तर ह्याच्यातसुद्धा तो कवर होणार आहे. हा असा कानाचा साचा घेऊन इयर मोल्ड तयार करायला लागतो. हा इयर मोल्ड तयार केला की हे पूर्ण मशीन तयार होतं. याचा अर्थ काय की माझा जो दोष आहे 40 ते 75 डेसिबल हा ह्याच्यामध्ये कवर होतोय. मला विचारायचं होतं की मशीन शिवाय काय उपाय आहे का अजून? म्हणजे मला तर आता एवढे एंगेजमध्ये मशीन लावणार बाकीच्यांमध्ये जाणार ते बरोबर वाटणार नाही. नाही, जिथे कानाची नस कमकुवत होते असं आपल्याला जिथे दिसतं त्या ठिकाणी औषधोपचार, ऑपरेशन हे करता येत नाही. त्याला मशीन लावणे हाच एकमेव पर्याय आहे. आणि मशीन किती दिवस किंवा किती महिने काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. जसं चष्मा एकदा लागला की तो कायमचा लागतो आपल्याला, त्याचा नंबर फक्त बदलतो आणि त्या बदललेल्या नंबरनुसार आपण चष्म्याची लेन्स बदलतो. तसंच आपल्याला मशीन एकदा लागली की ती मशीन बऱ्यापैकी कायमस्वरूपी लागणार आहे. त्याच्यात दरवर्षी आपण इथे तपासणी करतो. म्हणजे मग हा ग्राफ जर काही बदलत असेल तर त्या बदलत जाणाऱ्या ग्राफनुसार त्या मशीनमध्ये आपल्याला बदल करायला लागतो. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे माझ्या गरजा काय काय आहेत. तुमची जी लाईफस्टाईल आहे ती ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असं आपण म्हणू, आणि ह्याच्यात दुसरी लाईफस्टाईल काय म्हणू मग आपण, एखाद्याची नॉन ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे. पण जिथे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असेल त्या ठिकाणी मला डिजिटल हिअरिंग एड निवडणं आवश्यक आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणू आपण ॲनालॉग. या मशीनमध्ये आपण त्या मशीनमध्ये काहीही बदल करू शकत नाही. म्हणजे त्याच्यात जसा आवाज येतोय त्याच आवाजासोबत तुम्हाला कंटिन्यू करायला लागेल. त्या उलट डिजिटल हिअरिंग एड्स आहे. डिजिटल हिअरिंग एडमध्ये काय करतो आपण, तुमचा जो काही ग्राफ आहे, तुमचा जो काही दोष आहे त्या दोषानुसार आपण त्या मशीनला कस्टमाइज करू शकतो. तुमच्या दोषाला जिथे आवाज वाढवण्याची गरज आहे त्याच ठिकाणी तो आवाज वाढवला जातो, जिथे गरज नाही आहे तिथे तो आवाज वाढवला जात नाही. डिजिटल मशीनसाठी आपल्याला सॉफ्टवेअर असतं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण हा तुमचा जो ग्राफ आहे तो ग्राफ त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आणि या ग्राफनुसार त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या मशीनमध्ये बदल केले जातात. तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया आपण. तिसरा आणि ह्याच्यातला महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे की मला कुठल्या प्रकारचं मशीन हवं आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. तर
ह्याच्यापैकी नेमका कुठल्या प्रकारचं मशीन मी निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात परत 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे बॅटरी ऑपरेटेड, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेल घालायला लागतो, आणि दुसरा प्रकार आहे रिचार्जेबल. ज्याप्रमाणे आपण मोबाईल चार्ज करून वापरतो तसं त्या मशीनला चार्ज करून तुम्ही वापरू शकता. 12 ते 15 दिवसांनी आपल्याला सेल बदलायला लागतो. कंपॅरेटिव्हली रिचार्जेबल असेल तर तिथे मला सेल लागणार नाही, किंवा त्याला दर आठवड्याला किंवा दर महिन्यातनं 2 वेळा बदलायला नाही लागणार, आणि साधारण 2 ते 3 दिवसातून एकदा ते चार्ज करायला लागेल. एकदा चार्ज करायला, कंप्लीट फुल चार्ज करायला साधारण 3 ते 3.5 तास इथे आपल्याला लागतील. सर मग मला आता दोन्ही कानांसाठी मशीन घ्यावी लागेल का एकाच कानासाठी घ्यावी लागेल? हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि हा म्हणजे 10 पैकी 9 लोक हा प्रश्न विचारतातच. आता निसर्गाने तुम्हाला 2 कान दिलेले आहेत, आणि कानांचं मुख्य कार्य काय आहे? बॉडीचा बॅलन्स सांभाळणे. म्हणजे कानांमुळे आपण ऐकत नाही, कानांनी आपण ऐकत नाही, कानांनी आपण बॉडीचा बॅलन्स सांभाळतो. म्हणजे आता मला दोन्ही लावायला लागतील. हां, आता तुमच्या ग्राफनुसार तुम्हाला दोन्ही कानांमध्ये दोष आहे, त्याच्यामुळे दोन्ही कानांमध्ये मशीन लावणं आवश्यक आहे. आता ह्यातला चौथा आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की मशीन मी कुठलं निवडायला पाहिजे. आता हे आपलं फायनल झालं की मला ह्या 2 पैकी एक निवडायला लागेल. छोट्या मशीन लावून उपयोग होणार नाही. ठीक आहे. आता ह्यातलं नेमकं कुठलं निवडायचं, तर माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार आपल्याला मशीन निवडायला लागेल. आता ह्यांच्यामध्ये सुरुवात साधारण 2,300 रुपयांपासून होते ते अगदी लाखांपर्यंत याच्यामध्ये मशीन्स आहेत. एवढं महाग असतं? एवढ्या महाग असतात. तर ही किंमत का वाढत चालली, तर जसजसा स्पष्टपणा वाढत जाईल तशी त्याची किंमत वाढत जाते. पण मला असं विचारायचं होतं, आता माझ्याकडे तुम्ही जर का मला 1 लाख रुपयाचं सजेस्ट केलं आणि माझ्याकडे आता लगेच पेमेंट नाही करता येणार, त्याला काही ऑप्शन आहे का? त्याच्यासाठी आपल्याकडे EMIचे ऑप्शन सुद्धा आहेत. फायनान्स आपण करू शकतो. तुमचा जो काही सिबिल स्कोअर असेल त्या स्कोअरनुसार तुम्हाला जेवढी लिमिट असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते फायनान्स उपलब्ध होईल, आणि त्याच्यानुसार तुमचं जे काही आहे पेमेंट ते टप्प्याटप्प्याने तुम्ही EMI थ्रू करू शकता.